नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महिला व बालविकास विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा जीआर शासन निर्णय हा पाहणार आहोत। नेमकी शासन निर्णय जीआर हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। संपूर्ण अपडेट, संपूर्ण शासन निर्णय जीआर हा जाणून घेऊयात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढविण्याबाबत म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जी काही योजना आहे या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढविण्याबाबतचा हा जो काही आहे तो शासन निर्णय हा आला आहे। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे हा जीआर शासन निर्णय हा आला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की दिनांक 26 ऑगस्ट 2024 म्हणजे की आत्ताच आलेला नवीन जीआर आहे आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचवत आहे। चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। सर्वप्रथम आपण संदर्भ पाहूयात। सर्वात पहिला जो काही संदर्भ आहे या शासन निर्णयासाठी तो म्हणजे की महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2020 प्रत क्रमांक 131 कार्य 2 दिनांक 31/1/2022। त्यानंतर दुसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की महिला व बालविकास विभाग शासन निर्णय परिपत्रक क्रमांक संकीर्ण 2020 प्रत क्रमांक 18 कार्य 2 दिनांक 29/3/2022। यानंतरचा तिसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक M22 2024 प्रत क्रमांक 96 कार्य 2 दिनांक 25/7/2024। आणि शेवटचा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक M22 म्हणजेच महिला व बालविकास विभाग 2024 प्रत क्रमांक 96 कार्य 2 दिनांक 20/8/2024 हा जो काय आहे तो शेवटचा हा संदर्भ आहे। मित्रांनो, चला तर सर्वप्रथम आपण प्रस्तावना पाहूयात आणि मग शासन निर्णय हा जाणून घेऊयात। प्रस्तावना राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे। उपरोक्त संदर्भात दिन क्रमांक 3 येथील दिनांक 25/7/2024 चा शासन निर्णयामध्ये दिनांक 20/8/2024 रोजीच्या शासन शुद्धीपत्रकान्वये सुधारणा करण्यात आली होती। तथापि याबाबत नियोजन विभागाने सूचित केल्यानुसार सदर निर्णयाबाबत सुधारणा करण्याची बाबी शासनाच्या विचाराधीन होती। मित्रांनो, ही फक्त आपण प्रस्तावना पाहिली आहे। नेमकी शासन निर्णय शुद्धीपत्रक काय ते सर्व आपण जाणून घेऊयात। शासन शुद्धीपत्रक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभपणे होण्यासाठी संदर्भाधीन क्रमांक 4 येथील दिनांक 20/8/2024 चे शासन शुद्धीपत्रक अधिक्रमित करण्यात येत आहे। संदर्भाधीन क्रमांक 3 येथील शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 1 मधील अनुक्रमांक 9 वगळता येत असून त्याऐवजी अनुक्रमांक 9 खालीलप्रमाणे वाचण्यात यावा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची व्यापक प्रचार व प्रसिद्धी प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी तसेच तपासणी करणे, तांत्रिक अडचणींचे निराकरण करणे इत्यादींसाठी लागणाऱ्या तालुका, वार्ड, जिल्हास्तरीय अतिरिक्त मनुष्यबळाचा खर्च तसेच इतर प्रशासकीय खर्च मागविण्यासाठी संदर्भ क्रमांक 1 च्या शासन निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत महिला व बालविकास विभागात महिला व बाल सशक्तीकरण या योजनेसाठी राखीव असलेल्या 3% निधीपैकी 1% निधी विशेष बाब म्हणून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत संबंधित जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी खर्च करण्यास मान्यताही देण्यात येत आहे। तसेच उर्वरित 2% निधी संदर्भ क्रमांक 1 मधील शासन निर्णयात तरतुदीनुसार खर्च करण्यात यावा। सदर शासन मान्यता केवळ सन 2024 ते 25 या आर्थिक वर्षासाठी राहील। तसेच सदरचे शासन शुद्धीपत्रक हे शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याबद्दलचा जो काही संकेतांक आहे तो म्हणजे की 20 40 82 61 25 40 82 33 0 असा आहे। म्हणजेच मित्रांनो, जर का तुम्हाला हा जो काही जीआर आहे शासन निर्णय आहे हा जर का क्रॉस चेक किंवा डाउनलोड हा करायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही डायरेक्टली हा जो काही जीआर आहे तो डाउनलोड हा करू शकता। आणि करायला जमला नाही तरी काही हरकत नाही, आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तेथून तुम्ही हा जीआर
डाउनलोड हा करू शकता। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे, शासन निर्णय आहे, हा सर्व समजलाच असेल आणि असे जर का नवीन अपडेटेड GR शासन निर्णय जर का तुम्हाला हवे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड GR घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।